सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हल्ली आपल्या स्वतःचा वाढदिवस साजरा करताना परिसरात मोठमोठी होर्डिंग लावून तसेच अवासवा खर्च करून फटाक्यांची आतिषबाजीत जल्लोष करताना नवयुवक दिसतात। परंतु नाशिक रोड सुभाष रोड येथील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सुमित वाघ या तरुणाने समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते या भावनेने आपल्या स्वतःचा वाढदिवस गुलाबवाडी देवळाली गाव येथील गौतम छात्रालयामधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करून साजरा केलाय। सुमित वाघ हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। गेल्या आठवड्यात वादळी पावसामुळे मोठे वृक्ष घरावर व विद्युत पोलावर कोसळले तेव्हा तात्काळ अग्निशामक दल मनपा अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावून स्वतः नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली। या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, परंतु मोठे नुकसान झाले होते। परत अशा प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी मनपा व अग्निशामक दलाच्या मदतीने इतर ठिकाणाचे वाढलेले वृक्ष काढण्यात आले। शिवसेना शिंदे गटातील एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे तसेच ज्येष्ठ नेत्यांच्या नजीकचे आहे। कोरोना काळात जेव्हा जवळचे नातेवाईक एकमेकांच्या मदतीसाठी पुढे जात नव्हते तेव्हा गरजू नागरिकांना किराणा असो किंवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड, औषधे तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम सुमित व त्याच्या मित्रपरिवारांच्या वतीने करण्यात आले। यावेळी वाढदिवसानिमित्त गौतम छात्रालयाचे शिक्षक दिगंबर हाडप सर आणि विद्यार्थ्यांनी लाडक्या व आवडत्या सुमितला भरभरून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला प्रमोद वाघ, दिगंबर हाडस सर, सुनील दाणी, अरविंद पगारे, सुनील शिंदे, हर्षल दाणी, शशांक दाणी, भूषण साळवे, सनी गांगुर्डे, हितेश साळवे, सोनू पवार, संकेत साळवे, यश साळवे, बंटी साळवे, मयूर पवार, सुमित सोनवणे, अजय मिश्राम, सूरज चोरमले आदी उपस्थित होते। आज रोजी गौतम छात्रालय नाशिक रोड या ठिकाणी आदरणीय आमचे आधारस्तंभ सुमित भाऊ वाघ यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त छात्रालयातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्य, शालोपयोगी वस्तू तसेच अन्नदानाचं आयोजन केलं आहे। खरं तर सुमित भाऊंविषयी बोललं तर नेहमीच आम्हाला सदळ हाताने मदत करणारे, विद्यार्थ्यांच्या ज्या काही गरजा आहेत, अडीअडचणी असतील त्या सामाजिक असो, राजकीय किंवा इतर क्षेत्रातील जे काही विद्यार्थी त्यांचे सहकारी असतील यांच्या मार्फत येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या नेहमीच पुढे येऊन आणि ते सोडवत असतात। असे आजच्या दिनी त्यांनी हा वाढदिवस या छात्रालयातील विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला। मनाशी खूप आनंद होतोय की लवकरच सुमित भाऊ एका चांगल्या अशा पदावर जाऊन आमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी नियमित मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्फत त्या अडचणी सोडवल्या जातील या उद्देशाने आजचा वाढदिवस साजरा होतोय। आणि याही अगोदर विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या नियमित येऊन सुमित भाऊंनी सोडवलेल्या आहेत आणि याही पुढे अशाच पद्धतीने त्यांचे मार्गदर्शन लाभेल हीच अपेक्षा बाळगतोय। पुनश्च एकदा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि गौतम छात्रालयाच्या वतीने सुमित भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। धन्यवाद। जागरी जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।